हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स ई-डेक ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सी मधला प्रॅक्टिस झोन 12 पाहणार आहोत. हा प्रॅक्टिस झोन मल्टिप्लिकेशनवरती आहे. चला तर मग सॉल्व करू. फिल इन द ब्लँक्स. आता फर्स्ट वन ए 4 मल्टिप्लाय बाय 6 टेबल आले पाहिजेत. 6 4 जा आपण रूल काय आहे मल्टिप्लिकेशनचा की 6 4 जा केलं तरी एकच आन्सर येते आणि 4 6 जा केलं तरी एकच आन्सर येते. तर 6 4 जा किती तर 24. नेक्स्ट B1. आता 3च्या टेबलमध्ये आता इथं दिलं आहे का आपल्याला काही नाही दिले, इथं फिल इन द ब्लँक्स आहे. त्यामुळे 3च्या टेबलमध्ये 21 किती जा येत आहे ते पाहायचं आहे. तर 3 7 जा 21. ओके. C1 5 मल्टिप्लाय बाय 9 9 5 जा 45. D1 5 मल्टिप्लाय बाय डॅश इज इक्वल टू 40. मग आता 5च्या टेबलमध्ये 40 किती जा येतात ते पाहायचं आहे. तर 5 8 जा 40. E1 डॅश मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 28. सेम प्रोसेस. 7च्या टेबलमध्ये 28 किती जा येत आहे तर 4 जा, म्हणजे 7 4 जा 28 किंवा 4 7 जा 28. F1 3 मल्टिप्लाय बाय 9 9 3 जा 27 आणि 3 9 जा पण 27. G 6 मल्टिप्लाय बाय डॅश इज इक्वल टू 30. म्हणजे 6च्या टेबलमध्ये 30 किती जा येत आहे तर 5 जा. 5 6 जा 30 6 5 जा 30. H डॅश मल्टिप्लाय बाय 7 इज इक्वल टू 35. 7च्या टेबलमध्ये 35 किती जा येत आहे तर 5 जा. 7 5 जा 35 5 मल्टिप्लाय बाय 7 35. ओके स्टुडंट्स.